बाळा, तुला सगळं उशिरा मिळतंय असं वाटतंय ना? दुसऱ्यांचे आयुष्य पुढे जाताना दिसतंय आणि तू मात्र त्याच ठिकाणी उभा आहेस असं वाटतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, उशीर म्हणजे नकार नसतो. म्हणून हा संदेश पूर्ण ऐक. कधी कधी आपण दुसऱ्यांकडे पाहतो. कोणाचं घर झालं, कोणाचं लग्न झालं, कोणाला नोकरी मिळाली, कोणाचा व्यवसाय चालला, कोणाचं स्वप्न पूर्ण झालं आणि मग न कळत आपण स्वतःच्या आयुष्याशी त्यांची तुलना करायला लागतो. मनात विचार येते, माझं कधी होणार? माझ्या आयुष्यात चांगला काळ कधी येणार? मी किती दिवस अशीच वाट पाहायची? बाळा, हीच वाट पाहण्याची वेळ कधी कधी आपल्याला आतून खूप मजबूत करत असते. तुला वाटतंय की तू मागे राहिलास, पण कदाचित तू मागे नाहीस. तुझा मार्ग फक्त वेगळा आहे. प्रत्येक फुलं एकाच दिवशी उमलत नाही. काही फुलं लवकर उमलतात, काहींना थोडा वेळ लागतो. पण उशिरा उमललेले फुलं कमी सुंदर असतं का? नाही ना. मग तुझ्या आयुष्याला उशीर होत आहे म्हणून स्वतःला कमी का समजतोस? कदाचित तुझ्या आयुष्यात काही गोष्टी वेळ घेऊन येणार आहेत, पण त्या तुला तयार करूनच मिळणार आहेत. कारण काही गोष्टी मिळण्याआधी आपण त्या गोष्टी सांभाळण्या इतके मजबूत होणं गरजेचं असतं. तुला आज जे हवं आहे ते मिळालं नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. कदाचित वेळ अजून योग्य झालेली नसेल. कधी कधी आपण एखादी गोष्ट खूप मनापासून मागतो, पण ती मिळतच नाही. आपण नाराज होतो, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं, बरं झालं ती गोष्ट त्यावेळी मिळाली नाही. कारण तेव्हा आपल्याला जे हवं होतं ते कदाचित आपल्या भल्याचं नव्हतं. म्हणून बाळा, प्रत्येक उशिराला शिक्षा समजू नकोस. काही उशीर हे संरक्षण असतात, काही उशीर हे तयारी असतात आणि काही उशीर मोठ्या गोष्टीची सुरुवात असतात. तुला आज फक्त एवढंच दिसतंय की काहीच घडत नाही, पण पडद्यामागे परिस्थिती तयार होत असते. जसं बीज जमिनीत टाकल्यानंतर काही दिवस काहीच दिसत नाही, माती तशीच दिसते, पण खाली काय चाललं असतं, मूळ तयार होत असतात आणि एक दिवस त्याच मातीतून एक छोटंसं रोप बाहेर येतं. तुझं आयुष्यही कदाचित असंच आहे. बाहेरून काहीच घडत नाही असं दिसतंय, पण आतून तू तयार होत आहे. त्याला नातं स्वतःची तुलना दुसऱ्यांशी, म्हणून एखादं नातं तुटत असेल तर स्वतःला बाहेरची बाजू दिसते. काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत, त्यांचे अश्रू दिसत नाही, आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. फक्त त्यांचा विश्वास शिकवतो आणि सावध स्वतःच्या संघर्षाशी त्यांची तुलना करतो. किंमत ओळखायला अन्याय करणं आणि कोणी आपल्याला प्रवास तुझा आहे, तुझी स्वतःला जी आहे, कोणालाही मिळवायची आहे आणि तुझं यशही तुझंच आहेस. म्हणून आज जर तुला वाटत असेल की मी खूप उशिरा आलोय, तर स्वतःला सांग, प्रामाणिक आहेस म्हणून मी उशिरा नाही आलो, मी माझ्या योग्य वेळेवर चाललो आहे. मनापासून प्रेम करतोस म्हणून समोरचा शिकायचं आहे. कदाचित अजून काही लोक भेटायचे आहेत, याचा अर्थ कदाचित अजून काही चांगलं व्हायचे आहे किंवा मदत, कदाचित तुझ्या मनात काही भीती अजून दूर व्हायची आहे. एक गोष्ट, सगळं पूर्ण झाल्यावर तुझ्या स्वतःसाठी तयार होत आहेस. लोकांच्या आयुष्यात येईल, स्वतःला तोडून नाही. जेव्हा ती वेळ येईल ना, स्वतःच्या आयुष्याचा संघर्ष आठवेल, तुला आजचे अश्रू पुन्हा त्या वाट पाहिलेला दिवस आठवतील आणि स्वतःलाच म्हणशील, शांत हार म्हणजे कमजोर असणं असं नाही. पाहू शकलो कधी कधी शांत माणूस आज काही समजलेला असतो. तुझ्या प्रयत्नांना ते प्रश्नाचं उत्तर द्यायचं, प्रार्थनेला थोडा वेळ दे, तुझ्या आयुष्याला थोडा वेळ दे. त्याला स्वामी स्वतःची शांतता जपायची, त्याच्यासोबत स्वतःचे प्रयत्न सुरू ठेव. चुकीचं समजत असेल आपल्याला थोडं शांत देते आणि प्रयत्न आपल्याला पुढे नेतात. कारण सत्याला रोज स्वतःची उत्तर नसेल करावी मिळण्यासाठी वेळाने प्रश्नाला स्वतःच समोर मिळणं गरजेचं नसतं. तुझ्यावर विश्वास ठेवत नसतील, स्वतः तुझ्या कर्मातून त्यांना उत्तर मिळेल. आज फक्त एक काम समजत असते, कालची चिंता, आजची मेहनत, त्यांना किंमत दाखवायची भीती, आनंदाला लोकांच्या शब्दांनी स्वतःला तोडू नये आहे ते कर. कर्माने स्वतःला ओळख, तुझ्या प्रयत्नांनी स्वतःला ओळख, सुरुवात मनाच्या स्वतःला माझी वेळ येईल, पण तोपर्यंत मी थांबणार नाही. तर स्वामीच्या चरणी उशीर झालेला माणूस हरलेला नसतो. एवढं कधी कधी तो फक्त योग्य क्षणाची वाट पाहला नाही आणि कदाचित तुझ्या आयुष्यात योग्य क्षण जवळ येत असेल. म्हणून विश्वास ठेव, मन शांत ठेव, प्रयत्न सुरू ठेव आणि एक स्वतःला मागे वळून पाहशील. आजपासून प्रत्येकाला स्वतःसाठी उशीर झाला नव्हता, स्वामींनी माझ्यासाठी योग्य वेळ समजून घ्यायचा.